हाय फ्रेंड्स, मी पूजा. सक्सेस कॉमर्स ट्युटोरियलमध्ये मी तुमचं स्वागत करते. याआधी आपण OC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स हा या चॅनलवर या विषयाची सुरुवात केली होती. या विषयामध्ये आपण प्रकरण 1 मधील आपण व्यवस्थापन तत्व काय आहे, व्यवस्थापनाचा अर्थ काय आहे, पुन्हा व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप काय आहे, या सर्व गोष्टी आपण त्यात पाहिल्या होत्या. आता व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप झाल्यानंतर आपण आता भाग 2 मध्ये आपण पाहणार आहे व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व काय. जर आणखी तुम्हाला यात शिकायचं असेल किंवा OC हा पूर्ण विषय OC सोबतच जर आपला हा OC हा विषय संपल्यानंतर आपण इतर विषयांना सुद्धा सुरुवात करणार आहोत. तर जर तुम्हाला शिकायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जेही अपडेट्स आहे ते तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे. तर आता व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. आता व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व याचा पहिला पॉईंट म्हटलं तुम्हाला, मी जेही शिकवत आहे ते तुमच्या पुस्तकातूनच शिकवत आहे, त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकातूनच पहा. किंवा मी तुम्हाला म्हटलं होतं त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये की पुस्तके परचेस करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. पहिला पॉईंट म्हटलं आहे त्यात व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. जो व्यवस्थापक आहे म्हणजे व्यवसायाचा जो व्यवस्थापक आहे, ज्याला आपण मॅनेजर सुद्धा म्हणतो, व्यवस्थापकाला दुसरा शब्द आहे मॅनेजर, जो आपल्या व्यवसायामध्ये नियोजन करतो म्हणजे प्लॅनिंग आखतो, पुन्हा त्यालाच कंट्रोलसुद्धा नियंत्रण करण्याचा अधिकारसुद्धा त्यालाच असतो. ह्या सगळ्या गोष्टी जो करतो तो म्हणजे व्यवस्थापक. त्या व्यवस्थापकाला ह्या व्यवस्थापक तत्वांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. आता ह्या व्यवस्थापक तत्वांचा अभ्यास केल्यानंतर त्याला त्याची पूर्ण जाणीव असली पाहिजे की जे व्यवस्थापन तत्त्वे आपण आपल्या व्यवसायात किंवा आपल्या कामांमध्ये त्याचा वापर करत आहे, ती जेही कर्मचारी आहे किंवा जेही मजूर आहे ते त्यांच्याकरिता उपयुक्त ठरेल किंवा त्यांच्याकरिता चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरेल, त्यांच्याकरिता वाईट ठरणार नाही, या सर्व गोष्टींची जाणीव झाली पाहिजे. त्यात तुम्हाला दिलं आहे व्यवस्थापकांना संघटना समजण्यास व्यवस्थापनाच्या तत्वांची मदत होते. या तत्वांच्या अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन वाढविण्यास मदत होते. कळलं? आता यात तुम्हाला एकदम सोप्या भाषेत दिल्या, जर तुम्ही चांगल्या प्रकारे पाहाल तर. दुसरा पॉईंट यात म्हटलं आहे की संसाधनांचा प्रभावी वापर. संसाधन म्हणजे काय की अशी साधने जी आपल्याला व्यवसायाकरता उपयुक्त ठरते किंवा अशी साधने ज्या साधनांशिवाय आपला व्यवसाय चालू शकत नाही. भले तो व्यवसाय हा सेवांचा असो किंवा तो वस्तू बनविण्याचा असो, कोणताही व्यवसाय असला तरी जोपर्यंत त्या व्यवसायात संसाधने असत नाही तोपर्यंत तो व्यवसाय चालू शकत नाही. तर कोणताही व्यवसाय चालविण्यासाठी करता जेही संसाधन आपण वापरतो ते आणि जी संसाधने आपल्याला आपल्या व्यवसायात उपलब्ध आहे त्या संसाधनांचा चांगल्या प्रकारे वापर कसा करता येईल हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थापन तत्वांमध्ये दिलं आहे. कळलं? तर या सर्व गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागतो जर तुम्ही व्यवस्थापक असाल तर. तिसरं म्हटलं तुम्हाला की शास्त्रीय निर्णयमध्ये काय म्हटलं तुम्हाला की व्यवसाय संघटनेत पद्धतशीर किंवा संतुलित निर्णय म्हणजे शास्त्रीय निर्णय होय. पद्धतशीर आणि संतुलित निर्णय म्हणजेच काय झालं, शास्त्रीय निर्णय होय. तत्वे एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास मदत करतात. गंभीर परिस्थिती म्हणजे अशी परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये भरपूरशा अडचणी निर्माण होत आहे किंवा काम करायला डिफिकल्टी होत आहे किंवा अडचण जात आहे अशी परिस्थिती. तर अशी परिस्थिती हाताळण्यासाठी तत्वे ही काय करते, आपल्याला मदत करते. अन्यथा व्यवस्थापकाला सतत चुका आणि शिका, जी आपल्या पॅरेग्राफमध्ये दिलं होतं वर पहा, चुका आणि शिका या पद्धतींचा वापर करणे बंधनकारक झाले असते. विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय
व त्यांचे परिणाम कसे शोधावेत याची कल्पना येते. कळलं? तर हे सगळं काय शास्त्रीय निर्णय म्हणजे कोणतेही शास्त्रीय निर्णय घेण्याकरता व्यवसायात तुम्हाला तत्वांचा वापर करावा लागतो जर तुम्ही व्यवस्थापक असाल तर. आता पहा चौथा पॉईंट काय म्हटलं आहे की सामाजिक जबाबदारीची जाणीव. कोणताही व्यवसाय असला, भले तो सेवांचा असो किंवा वस्तू बनविण्याचा उद्योग असो, तर त्या व्यवसायाकरिता किंवा कोणताही व्यवसाय चालविताना फक्त त्या व्यवसायात आपल्याला नफाच झाला पाहिजे किंवा नफा होण्याच्याच उद्देशाने जर तुम्ही व्यवसाय केला किंवा ग्राहकांचा विचारच केला नाही तर तो व्यवसाय जास्त काळ टिकू शकत नाही. आता नवीन मोठं काय आहे की फक्त नफा कमविणेच नाही, व्यवसायाचा उद्देश हे आता फक्त नफा कमविणेच हे राहिलेलं नाही, तर त्यासोबतच नफा कमविण्यासोबतच ग्राहकांप्रती सामाजिक जबाबदारी म्हणजे ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरविणे, जेही मोबदला ते आपल्या वस्तूबद्दल मोजत आहे त्या सगळ्या गोष्टींविषयी आपण त्यांना तशी चांगली सोयी सुविधा दिल्या पाहिजे. या सर्व गोष्टींचा त्यात विचार करावा लागतो. याला म्हणतात सामाजिक जबाबदारी. म्हणजे आपली व्यावसायिक म्हणून समाजाप्रती काय जबाबदारी आहे ही आपल्याला तत्वांद्वारे लक्षात येते. आता पाचवा पॉईंट काय आहे, संशोधन आणि विकासास प्रोत्साहन, ज्याला रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&D ॲप्रोच ज्याला म्हणतात. R&D असेल पहा तिथे R&D ॲप्रोच म्हणतात, म्हणजे संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. R&D म्हणजे काय, म्हणजे रिसर्च म्हणजे काय, रिसर्चचा अर्थ होतो की झालेल्या शोधावर पुन्हा शोध लावणे. कळलं? आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट, म्हणजे जो शोध झाला आहे किंवा जे संशोधन झालं आहे त्या संशोधनावर पुन्हा काम करून त्याचा विकास करणे. कळलं? हे झालं संशोधन आणि विकास. आता ही जी तत्वे आहे ही तत्वे तुम्हाला पहिल्या अर्थामध्ये किंवा प्रस्तावनामध्ये दिलं होतं की जी तत्वे आहे ही तत्वे आपण काळानुसार बदलू शकतो. जशी आपल्या व्यवसायाची परिस्थिती बदलत जाईल त्यानुसार आपण ही तत्वे बदलू शकतो. कळलं? तर त्याच्यामुळे तुम्हाला ही जी तत्वे आहे ही संशोधनाद्वारे, म्हणजे संशोधन म्हणजे रिसर्च करून त्यावर शोध लावून किंवा त्या परिस्थितीचा अभ्यास करून आपण ती तत्वे आपल्या व्यवसायाच्या परिस्थितीनुसार बदलू शकतो. आता बघा नंबर 6वा पॉईंट दिला आहे. नंबर 6वा पॉईंट तुम्हाला यात दिला आहे समन्वय आणि नियंत्रणास मदत. समन्वय म्हणजे काय की दोन व्यक्तींमध्ये चांगला संबंध निर्माण करणे किंवा चांगली बॉन्डिंग निर्माण करणे, त्याला म्हणतात समन्वय. हे संघटनेनंतरचं काम आहे. जेव्हा आपण संघटना निर्माण करतो त्यानंतर आपल्याला ज्या संघटनेतील जी व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपापसात चांगला बॉन्ड निर्माण करावा लागतो, चांगला संबंध निर्माण करावा लागतो. त्याकरता आपण समन्वय हे कार्य करतो. आणि नियंत्रण म्हणजे की त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कंट्रोल ठेवता आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला तत्वांद्वारे करणे शक्य होते. कळलं? जेही व्यवस्थापकीय तत्वे आहेत त्याद्वारे आपण समन्वय आणि नियंत्रण हे दोन्ही कार्य खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. नंबर 7वा पॉईंट तुम्हाला म्हटलं आहे की वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत होते. भूमिका म्हणजे काय की मी एक व्यवस्थापक आहे किंवा मी एक मॅनेजर आहे, तर माझा काही रोल राहील, माझी काही भूमिका राहील त्या व्यवस्थापनाप्रती किंवा त्या व्यवसायाप्रती. तर ती भूमिका पार पाडण्यासाठी मला व्यवस्थापन तत्वांची आवश्यकता लागेल. ठीक आहे? तर हे होतं आपले व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. आता आपण पाहूया व्यवस्थापनाचे सिद्धांत, जो मेन टॉपिक आहे आपल्या या प्रकरणाचं. 2 व्यक्तींचे सिद्धांत तुम्हाला दिले आहे, तुम्हाला याआधी सांगितलं होतं. एक म्हणजे हेनरी फेयल आणि दुसरे म्हणजे फ्रेडरिक टेलर. कळलं? आता व्यवस्थापन सिद्धांत म्हणजे काय, सिद्धांताबद्दल तुम्हाला दिलं आहे समोर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. बघा त्याच्या 3rd पॅसेजमध्ये तुम्हाला दिलं आहे की संघटना, काम करणारे लोक व समाज यांना काही सर्वसाधारण समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे की अधिकाराचे केंद्रीकरण म्हणजे की अधिकार हा एकाच व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. ताणतणाव,
त्यानंतर प्रेरणेचा अभाव, पर्यावरणाच्या समस्या, वर्तवणुकीच्या समस्या, त्यानंतर आरोग्याच्या समस्या, व्यक्तिगत आयुष्य व काम यांच्यातील संतुलन, उत्तरदायित्व इत्यादी व्यवस्थापनाचे सिद्धांत व्यवस्थापकाला अशा समस्या सोडविण्याचे उपाय प्रदान करतात. तर या समस्या सोडविण्यासाठीच आपण दुसरं एक कोणतं कार्य आहे की व्यवस्थापन तत्त्वांचा वापर करणे. आपल्या व्यवसायात व्यवस्थापन तत्त्वांचा जर वापर केला तर आपल्याला या सर्व समस्या सोडविता येतात. आता बघा, हेनरी फ्युएलचे तुम्हाला सिद्धांत दिले आहे खाली. हेनरी फ्युएल 1841 ते 1925 हा यांचा कालावधी होता. हा एक फ्रेंच खनिज इंजिनियर होता. या हेनरी फ्युएलविषयी तुम्हाला एवढं काही माहिती करून घेणे आवश्यक नाही आहे. फक्त तुम्हाला हे आठवण राहिलं पाहिजे रिकाम्या जागा जोडायलासाठी की हेनरी फ्युएल यांचा सिद्धांत कोणत्या काळातला होता, पुन्हा यांचे किती तत्त्वे आहे, किती सिद्धांत आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हे 2 पॉईंट जर तुम्हाला माहिती असले तर तुम्हाला रिकाम्या जागा जोडायला असे प्रश्न सोडवता येते. आता रिकाम्या जागामध्ये तुम्हाला प्रश्न कोणता येईल पहा. तुम्हाला सेकंड पॅसेजमध्ये दिलं आहे की संघटनेत असंख्य प्रयोग व निरीक्षणे केल्यानंतर फ्युएल यांनी 14 तत्त्वे विकसित केली. प्रत्येक तत्त्वावर त्यांनी प्रयोग केला, प्रॅक्टिकल केलं. जसं मी तुम्हाला औषधांचं उदाहरण दिलं होतं की औषधांवर जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा एक्सपेरिमेंट होत नाही, कोणत्याही प्रकारचा सराव केला जात नाही, तोपर्यंत त्याला मार्केटमध्ये आणलं जात नाही. त्याचप्रमाणे सिद्धांत किंवा तत्त्वेसुद्धा ही प्रयोग केल्यानंतरच ती अंमलात आणावी लागते. तसंच हेनरी फ्युएलने काय केलं की भरपूर सारं निरीक्षण केलं, म्हणजे ऑब्झर्वेशन केलं, आणि त्यानंतर त्यांनी प्रयोग केले, आणि त्यानंतरच त्यांनी ही 14 तत्त्वे बनविली. आता या 14 तत्त्वांमध्ये त्यांनी काय केलं, ही तत्त्वे त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकात स्पष्ट केली आहेत. ही तत्त्वे जी आहे ती त्यांची जी बुक आहे जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन, हे थोडं नाव तुम्ही लक्षात ठेवा. ही जी नावं आहे ना, ही तुम्हाला रिकाम्या जागा जोडायला करता खूप कामात पडणार आहेत. यात त्यांनी या पुस्तकात त्यांनी नोंदली, ही जी 14 तत्त्वे आहे या पुस्तकात त्यांनी नोंदली आहे. व्यवस्थापन विचारांच्या विकासातील त्यांच्या या योगदानामुळेच त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हटले जाते. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. 100% तुम्हाला यावरून रिकाम्या जागा किंवा जोडायला विचारेनच. कारण हे जे 2 व्यक्ती आहे, या 2 व्यक्तीमधला फरक तुम्हाला कळला पाहिजे की हेनरी फ्युएल हे कोण आहे आणि फ्रेडरिक टेलर हे कोण आहे. हेनरी फ्युएल हे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक आहे. कळलं? त्यानंतर बघा, त्यांची 14 तत्त्वे दिली आहे. आता इथे हा जो टॉपिक आहे हा महत्त्वाचा का बरं आहे, कारण ही जी 14 तत्त्वे एकदाची तुम्ही महत्त्व, स्वरूप किंवा फायदे तोटे ही तुम्ही तुमच्या मताने लिहू शकता. तुमच्या मताने जसं तुम्हाला समजले त्याप्रमाणे तुम्ही पॉईंट्स क्रिएट करू शकता. पण ही जी तत्त्वेची जी पॉईंट्स आहे ही तुम्ही स्वतःहून क्रिएट करू शकत नाही. त्याला जी तत्त्वे आहे तीच तुम्हाला लिहावी लागते. ज्या सिक्वेन्समध्ये आहे त्या सिक्वेन्समध्ये लिहावी लागते, किंवा नाही लिहिली तरी चालते, पण नावं तीच असली पाहिजे. कळलं? त्याच्यामुळे तुम्हाला ही 14ही तत्त्वे तुम्हाला पाठांतर असणे आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला आताही सांगत आहे, नवीन जरी सिलेबस असला किंवा नवीन जरी हा कोर्स असला तरी तुम्हाला यातल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला पाठांतर असणे, की पाठांतर नाही असलं तरी कमीत कमी तुम्हाला त्यात तुमची रिव्हिजन तरी झाली पाहिजे. कळलं? तर ही 14 तत्त्वे तुम्हाला हेनरी फ्युएलची आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊया. फक्त तुम्हाला एवढं समजलं की हेनरी फ्युएलची ही जी तत्त्वे आहे, माझी ही हेनरी फ्युएलची तत्त्वे पाठांतर करण्याची टेक्निक थोडी वेगळी आहे. तुम्हालाही आवडेल, कारण ह्या टेक्निकनी जर तुम्ही पाठांतर कराल तर तुम्हाला ही जी 14 तत्त्वे आहे ही तोंडपाठ तुम्हाला पाठांतर होऊन जाईल. तर ही तत्त्वे पाठांतर कशी करायची ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन.
आणि अगदी प्रॉपर तुम्हाला पाठांतर झाली पाहिजे अशी अशी तत्त्वे मी तुम्हाला समजून सांगेन. आणि